लय बारीक नको ना करायला. मस्तपैकी पावसाळा आहे म्हणून भडक करायचं चाललंय. एकदम छान. ह्याला मसाला लागतोय. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि परवा पाऊस पडत होता बघा, 2-3 दिवस सलग पाऊस होता आणि त्याच्या अगोदरच चिरमुरे आणून ठेवले होते, पण भडंग काही करायचंच झालं नाही. मग म्हटलं आज करूया आणि बागेतला छान असा ताजा ताजा कढीपत्ता घेतलाय भडंग करायला. आणि असं बागेमध्ये कढीपत्ता वगैरे असले की ताजा ताजा घालायला पण बरं वाटतं. देशी आहे, वास पण खूप छान आहे याला. आणि लागलंच मग लसूण सुद्धा सोलून घेतलेलं इथं थोडासा. तर पावसाळ्यामध्ये असे नमकीनचे पदार्थ किंवा भडंग वगैरे असं खायला आधेमध्ये छोट्याशा भुकेसाठी खूप छान वाटतं. आणि पण पावसाचं तर नावच नाही. आता किती दिवस झालं पाऊसमध्ये 1-4 दिवस पडला, पण परत अजिबातच पाऊस नाही आहे. आणि त्याच्या अगोदरच हे काही चिरमुरे आहेत ना, तर ते आणून ठेवले होते इथं. 3 किलो चिरमुरे, 3 किलो असतील चिरमुरे हे. तर तेवढे आणले होते आणि आधीमध्ये खायला पण चिरमुरे लागतात, त्यामुळे थोडंसं आणून ठेवलं होतं. मग सगळ्याचंच म्हटलं इथं भडंग करून घेऊया. तर तिन्हीचे तिन्ही पॉकेट मी इथं घेतलेले आहेत. आणि अर्चना सुद्धा मला लसूण सोलून देते. सगळे चिरमुरे आहेत ना, तर ते चाळून घेतलेले आहेत. थोडेसे बारीक कण वगैरे असतात ना, तर ते सगळे निघून जातात. त्यामुळे सगळे चिरमुरे इकडं निवडून घेतलेले आहेत. तर हे चिरमुरे तर ना कोल्हापुरी चिरमुरे वाटत नाहीत, कारण ते गोल असे असायचे नाही. हे थोडेसे लांब लांब आहेत, म्हणजे प्रसादामध्ये वगैरे मिळतात ना, तर तशा प्रकारे चिरमुरे आहेत. आणि कोल्हापुरी चिरमुरे म्हणले की एकदम गोलगोल असतात. तर अशी तयारीसुद्धा करून ठेवली. आणि खोबरं चिरून ठेवले. थोडंसं मक्याचा चिवडा होता ना, तर तो सुद्धा घेतला. फुटाण्याची डाळ. तर अशी बेसिक तयारी अगोदर करून ठेवली की नाही, मग पटकन भडंग फोडणी टाकायला बरं वाटतं. आणि हे जे हळदीचा डब्बा आहे ना, आणि प्रत्येक वेळेस हळदीचा डब्बा उघडला ना, तर मी वास घेत असते. त्याचा खूप छान वास येतो. आणि अर्चना हसत होती की कशाचा पण वास घेत आहे म्हणून. अशी थोडीशी आमची मज्जा मस्ती थोडीशी चालू होती. सगळा कढीपत्ता होता ना, तर तो आता निवडून घेतलेला आहे. म्हणजे थोडंसं पाणी नितळल्यानंतर ना काढून घेतलेला आहे असा सगळा कढीपत्ता. तर सगळ्यात अगोदर जे काही आपण खोबरं वगैरे सगळं चिरून ठेवलेलं असतं ना, तर ते तळून घ्यायचं. आणि जे काही चिरमुरे आहेत ना, तर त्याच्यावरती टाकून घ्यायचे, म्हणजे बरं पडतं. आणि प्रत्येकजण अशीच करत असतील, पण प्रत्येकांची करण्याची थोडीशी पद्धत ही वेगवेगळीच असणार आहे. सगळं जे काही खोबरं होतं ना, तर ते मी तळून घेतलेलं आहे. तर इथे मी प्रत्येक गोष्टीचं काही प्रमाण घेतलेले नाही. जसं काही आवडतं, आम्हाला जास्त खोबरं आवडत असेल तर जास्त घालायचं. आणि थोडेसे शेंगदाणे वगैरे पण आमच्यात जास्त लागत नाहीत, त्यामुळे मी थोडेसे शेंगदाणे कमीच घेतलेले आहेत. आणि मग कसं करतात मुलं वगैरे, शेंगदाणे काढून ठेवतात साईडला आणि खात नाहीत, त्यामुळे मी सगळी इथं प्रमाणे ना, तर थोडंसं घेतलेलं आहे. खोबरं पण थोडं घेतलं आहे, शेंगदाणे पण थोडं घेतलेलं आहेत. आणि जसं की तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही घालू शकता जास्त पाहिजे असेल तर. आणि तर मक्याचा चिवडा होता ना, तर तो सुद्धा तळून घेतलेला आहे. आणि हा पण अगोदर आणून ठेवलेला, आणि तो या भडंगमध्ये घातला ना, तर छान लागतो. त्याच्यामुळे ते सुद्धा मी थोडंसं तळून घातलेलं आहे. आणि जी काही फुटाण्याची डाळ आहे ना, तर ती सुद्धा थोडीशी तळून घ्यायची, जास्त तळायची नाही, कारण जास्त तळी की मग ती कडक बनते. त्याच्यामुळे अगदी तेलामध्ये टाकायची, 1 मिनिटासाठी पण ठेवायची नाही, अगदी जराशी ठेवायची आणि काढून घ्यायची. आणि त्याच्यानंतर जिरं मोहरी ना, तर ती त्याची फोडणी देऊन घ्यायची. लसूण असतो ना, तर तो मोठा चेचून घ्यायचा. आणि इथं माझ्याकडे एक थोडीशी चूक झालेली आहे, मला कढीपत्तासुद्धा तळून त्याच्यामध्ये टाकायचा होता, कारण मग परत आपण तिखट मीठ हळद वगैरे सगळं टाकतो ना, मग कढीपत्ता सगळं चिकटतं. त्याच्यामुळं कढीपत्ता अगोदर तळून घेऊन तुम्ही टाकू शकताय. आता म्हटलं आता टाकलंय तर टाकलंय, ठीक आहे. लसूण आणि कढीपत्ता आहे ना, तर तो तळलेला तो त्याच्यामध्ये घालून घेतला. जिरं मोहरी काय खालच्या साईडलाच राहिले होते, वरचा फक्त लसूण आणि कढीपत्ता आहे ना, तर तो मी चिरमुऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि परतची जी काही फोडणी असते ना, हळद लाल तिखट वगैरे, तर ते त्याच्यामध्ये घालून घेतले. थोडंसं हळद घातले, लाल तिखट घातलेले, लाल तिखट म्हणजेच भगवती. आणि हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे. थोडेसे तीळसुद्धा टाकलेले आहेत आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. तेलामध्येच मीठ टाकतात थोडंसं, त्याच्यामुळे तेलामध्येच टाकलेले. चिरमुऱ्याला मीठ असतं, त्यामुळे जास्त काही टाकायचं नाही आहे. आणि भडंग विसरलेला, मग भडंग नाही सॉरी फरसाणा विसरलेला, तो सुद्धा मला घालायचा होता ह्याच्यामध्ये, संपवायचा होता म्हणून. मग तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतला. जी काय आपण फोडणी केली होती ना, तर ती त्याच्यामध्ये घालून आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. झाला पटकन 5 मिनिटामध्ये भडंग होतं, पण तयारी करायला 2 तास जातात. असं काही होत असतं, तुमच्या बाबतीत होतं की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
तर बघायला तर फक्त आपण 5-10 मिनिटामध्येच बघतो, पण त्याच्या पाठीमागची तयारी असते ना तर ती भरपूर असते. भरपूर वेळ गेलेला असतो, तेव्हा कुठं जाऊन हा 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ तयार होतो. म्हणजे 5-7 मिनिटाचाच व्हिडिओ बनवलेला आहे, पण पटकन अशी ही भडंगची रेसिपी केलेली आहे. एकदम साधी, सोपी, सिंपल आहे. तर जे काही कढईमध्ये सुद्धा मसाला लागला होता ना तर तो सुद्धा मी चिरमुरे त्याच्यामध्ये घालून काढून घेतले आणि पिठी साखर टाकायची थोडीशी. आपल्याला पिठी साखर टाकली ना टेस्ट खूप छान येते. आणि बाकीचं मी ह्याच्यामध्ये काय भडंग मसाला वापरला नाही आहे, बाकीचं दुसरं काहीच वापरलं नाही आहे. अगदी घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे ना तर त्याच्यापासून हा भडंग बनवलेला आहे. आणि एकदम छान असं चोळून घ्यायचा, म्हणजे सगळा मसाला वगैरे ना तर तो चिरमुऱ्यांना लागला जातो. तर अर्चनाचं म्हणणं होतं की हां झाला भडंग तर झाला, आता मस्तपैकी चोळून वगैरे घ्या, लागलंच पिशवीमध्ये भरून ठेवा, अशी काहीतरी आमची दोघींची मज्जा मस्ती चालू होती. मग भडंग झाला, मग थोडंसं देवाला वगैरे नैवेद्य दाखवलं. आणि कोणताही पदार्थ केला ना तर आम्ही पहिला अगोदर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेत असतो. माईचा गोडवा ह्याच्यामध्ये गेला पाहिजे, दोघींच्या हाताची चव ह्याच्यामध्ये गेलं तरच भडंग चांगलं लागतं ना, त्याने लागत. त्यामुळे दोघींना असं भडंग करून ठेवतो, सोडून ठेवतो. तर सगळ्या मिक्स करून तर झाला होता, पण परत अर्चनाला बसवलं की आणि तू आणि मी दोघी जण छान असं चोळून घेऊया म्हटलं, कारण दोघींच्या पण हाताचा गोडवा त्याच्यामध्ये गेलं की मगच भडंग चांगला होता. असं काहीतरी आमच्या दोघींचं चाललेलं. मस्तपैकी भडंग करून ठेवला आता 2-3 किलोचा एवढा, आणि टेस्टला पण एकदम छान झाला होता. आणि कधी कधी ना अशी नॉर्मल टेस्टच खूप छान लागते. अगदी जास्त मसाले घाला, हे करा ते करा, जास्त तेल घाला, पण ते एवढं चांगलं वाटत नाही. पण असं साधा सिंपल पद्धतीने केलेला ना तर तो एकदम छान लागतो, टेस्टला एकदम अप्रतिम झालेला. तर अशा प्रकारे हा भडंग एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भडंग बनवताना तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तरी ते भडंग तर सगळा करून झाला, पण ते ठेवायचं मोठं टेन्शन असतं. मग असं काहीतरी मोठे कॅरीबॅग असतात ना तर त्या जपून ठेवत असते. मग असं काहीतरी केलं की मऊ पडायला नको म्हणून कॅरीबॅगमध्ये घालून परत डब्यात पॅक करून ठेवलं की अगदी व्यवस्थित राहतो, म्हणजे किती पण दिवस कुरकुरीत भडंग राहतो. तर माझ्याकडे होती एक पिशवी अशी, तर मी पॅक करून वगैरे अगदी व्यवस्थित करून ठेवली. थोडीशी फाटली होती पण खालच्या साईडला फाटली नव्हती, तर सगळ्या भडंग आहे ना तर तो पॅक करून ठेवला. तर रेसिपी करायला काहीच वाटत नाही, पण असे पदार्थ भरून ठेवायला मला तर फार कंटाळा येतो. तुम्हाला येतं की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अर्चना काय म्हणते बघा आता, मला जावा वारीला. तर एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने बनवलेला भडंग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कसा बनवता ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट सुद्धा करत जावा बरं का. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.